नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, PJ अकॅडमी या यूट्यूब चॅनलवर आपले सहर्ष स्वागत आहे. आज या सेशनमध्ये आपण आगामी येणाऱ्या महाराष्ट्र पोलीस भरती 2022साठी सामान्य विज्ञान या विषयावरील काही प्रश्न या सेशनमध्ये बघणार आहोत. चला तर सुरू करू. प्रश्न क्रमांक पहिला, जैन धर्माचे पहिले तीर्थकार डॅश डॅश हे आहेत. तर कोण आहेत? ऋषभदेव. ऑप्शन क्रमांक 1 या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल. प्रश्न क्रमांक 2, सिंधू संस्कृती ही डॅश डॅश संस्कृती आहे. तर सिंधू संस्कृती ही काय आहे? नागर संस्कृती आहे. ऑप्शन क्रमांक 2 या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल. प्रश्न क्रमांक 3, चीनी प्रवासी ह्युन एन तसंग डॅश डॅश यांच्या काळात भारतात आला होता. तर कोणाच्या काळात आला होता? तो हर्षवर्धन यांच्या काळात आला होता. ऑप्शन क्रमांक 4 या प्रश्नाचं योग्य उत्तर राहील. प्रश्न क्रमांक 4, अजातशत्रूचे दुसरे नाव डॅश डॅश आहे. तर अजातशत्रूचे दुसरे नाव काय आहे? चमन. ऑप्शन क्रमांक 4 या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल. प्रश्न क्रमांक 5, जैन धर्माचे शेवटचे तीर्थकार डॅश डॅश होत. तर कोण आहे? वर्धमान महावीर. ऑप्शन क्रमांक 3 या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल. प्रश्न क्रमांक 6, सिंधू संस्कृतीचा शोध इसवी सन 1922 साली डॉक्टर राखालदास बॅनर्जी यांनी डॅश डॅश येथे लावला. तर कुठे लावला? मोहनजोदडो. ऑप्शन क्रमांक 1 या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल. प्रश्न क्रमांक 7, गौतम बुद्धाच्या वडिलाचे नाव काय होते? गौतम बुद्धाच्या वडिलाचे नाव काय होते? शुद्धोधन. ऑप्शन क्रमांक 1 या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल. प्रश्न क्रमांक 8, शून्याचा शोध कोणत्या देशात लागला? तर शून्याचा शोध भारत या देशात लागला. ऑप्शन क्रमांक 2 या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल. प्रश्न क्रमांक 9, अष्टांग मार्गाच्या आचरणासाठी पंचशील 5 नियम कोणी सांगितले? तर कोणी सांगितले? गौतम बुद्ध यांनी सांगितले. ऑप्शन क्रमांक 2 या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल. प्रश्न क्रमांक 10, कंधार येथे सुप्रसिद्ध जगतुंग सरोवराचा उल्लेख राष्ट्रकूट कालीन कोणत्या अधिकाऱ्याने कोरलेल्या शिल्पलेखावरून मिळतात? तर कोणत्या शिल्पलेखावरून मिळतात? कालमेघ. ऑप्शन क्रमांक 3 या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल. प्रश्न क्रमांक 11, होट्टल येथे शिवाची मंदिरे डॅश डॅश कालीन आहेत. तर चालुक्यकालीन आहेत. ऑप्शन क्रमांक 1 या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल. प्रश्न क्रमांक 12, पॅगोंडा हा वस्तूचा प्रकार कोणत्या धर्माशी निगडीत आहे? तर कोणत्या धर्माशी निगडीत आहे? बौद्ध धर्माशी निगडीत आहे. ऑप्शन क्रमांक 3 या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल. प्रश्न क्रमांक 13, प्राचीन भारतामध्ये हडप्पा संस्कृती कोणत्या नदीकाठी अस्तित्वात होती? तर कोणत्या नदीकाठी अस्तित्वात होती? रावी नदीच्या अस्तित्वात होती. ऑप्शन क्रमांक 4 हे प्रश्नाचं योग्य उत्तर होईल. प्रश्न क्रमांक 14, हडप्पा संस्कृतीमध्ये कोणत्या कलांना महत्त्व होते? तर कोणत्या कलांना महत्त्व होते? नृत्याला पण होते आणि संगीताला पण. म्हणजे ऑप्शन क्रमांक 3 या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल. 1 व 2 दोन्ही. प्रश्न क्रमांक 15, गौतम बुद्धाचा जन्म कुठे झाला? तर कुठे झाला? लुंबिनी, नेपाळ येथे झाला. ऑप्शन क्रमांक 1 या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल. प्रश्न क्रमांक 16, हडप्पा संस्कृतीमधील खालीलपैकी कोणत्या ठिकाणी नांगरलेल्या शेताचा पुरावा मिळालेला आहे? तर कुठे मिळालेला आहे? कालीबंगन. ऑप्शन क्रमांक 2 या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल. प्रश्न क्रमांक 17, भारतात बलाढ्य साम्राज्य कोणी निर्माण केली? तर कोणी निर्माण केली? अकबर बादशाह यांनी. ऑप्शन क्रमांक 3 या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल. प्रश्न क्रमांक 18, गांधार कलाशैली डॅश डॅश कलाशैलीने प्रभावित झालेली होती? तर कोणत्याने प्रभावित झालेली होती? युनानी व रोमन कलाशैलीनं प्रभावित झालेली होती. ऑप्शन क्रमांक 2 या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल. प्रश्न क्रमांक 19, खालीलपैकी कोणती नाटके हर्षवर्धनाने लिहिली? कोणती नाटके हर्षवर्धनाने लिहिली?
तर प्रियदर्शिका, रत्नावली व नागानंद ही तिन्ही हर्षवर्धन यांनी लिहिलेली नाटके आहेत. प्रश्न क्रमांक 20. नद्या व त्यांच्या वैदिक नावाच्या जोड्या लिहा. तर नद्या व त्यांच्या वैदिक नावाच्या जोड्या ऑप्शन क्रमांक 3 या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल. म्हणजेच सरस्वती, सरस्वती, परुष्णवी, रावी, आसिकनी, चिनाब, विस्तवा, झेलम. प्रश्न क्रमांक 21. सिंधू संस्कृतीतील लोकांनी डॅश डॅश पाळलेला होता किंवा नाही याबद्दल शंका आहे. काय? घोडा पाळलेला होता किंवा नाही याची शंका आहे. ऑप्शन क्रमांक 2 या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल. प्रश्न क्रमांक 22. भारतात धृतराष्ट्र या राजाच्या पत्नीचे नाव काय होते? तर काय आहे? गांधारी. ऑप्शन क्रमांक 3 या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल. प्रश्न क्रमांक 23. मुस्लिम धर्मीयांचे पवित्र ठिकाण मक्का हे कोणत्या देशामध्ये आहे? तर कोणत्या देशामध्ये आहे? सौदी अरेबिया. ऑप्शन क्रमांक 4 या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल. प्रश्न क्रमांक 24. कलिंग युद्धाशी संबंधित नाव कोणते? तर कोणते नाव? सम्राट अशोक. ऑप्शन क्रमांक 1 या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल. प्रश्न क्रमांक 25. हडप्पा संस्कृतीमध्ये कोणत्या ठिकाणी अग्निकुंड सापडले? कालिबंगन या ठिकाणी अग्निकुंड सापडले. प्रश्न क्रमांक 2. छत्रपती संभाजी महाराजांची समाधी कुठे आहे? तर कुठे आहे? वडूबुद्रुक येथे आहे. ऑप्शन क्रमांक 3 या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल. प्रश्न क्रमांक 3. अकबराच्या शासन काळात अहमदनगरचे शासक कोण होते? तर कोण होते? चांद बीबी. ऑप्शन क्रमांक 4 या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल. प्रश्न क्रमांक 4. छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक कोणत्या गडावर झाला? तर कोणत्या गडावर झाला? रायगड या गडावर झाला. ऑप्शन क्रमांक 4 या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल. प्रश्न क्रमांक 5. छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म कोणत्या किल्ल्यावर झाला? तर कोणत्या किल्ल्यावर झाला? शिवनेरी या किल्ल्यावर झाला. ऑप्शन क्रमांक 3 या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल. प्रश्न क्रमांक 6. पानिपतची तिसरी लढाई कोणत्या साली झाली? तर कोणत्या साली झाली? 1761. ऑप्शन क्रमांक 1 या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल. प्रश्न क्रमांक 7. आज्ञापत्र हा ग्रंथ कोणत्या विषयावर आहे? तर कोणत्या विषयावर आहे? राजनीती या विषयावर आहे. ऑप्शन क्रमांक 4 या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल. प्रश्न क्रमांक 8. शिवाजी महाराजांनी जिंकलेला पहिला किल्ला कोणता? तर कोणता? तोरणा किल्ला होय. ऑप्शन क्रमांक 4 या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल. प्रश्न क्रमांक 9. छत्रपती शिवाजी महाराजांच्या नंतर गादीवर कोण बसले? तर कोण बसले? छत्रपती संभाजी महाराज. ऑप्शन क्रमांक 2 या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल. प्रश्न क्रमांक 10. शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेकावेळी काढलेल्या तांब्याची नाणी कोणती? तर कोणती आहे? शिवराई. ऑप्शन क्रमांक 4 या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल. प्रश्न क्रमांक 11. खालीलपैकी कोणता किल्ला शिवाजी महाराजांनी बांधला? तर कोणता किल्ला बांधला? सिंधुदुर्ग किल्ला बांधला. ऑप्शन क्रमांक 4 या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल. प्रश्न क्रमांक 12. छत्रपती शिवाजी महाराजांचे महाराष्ट्राबाहेर भव्य मंदिर खालीलपैकी कोणत्या ठिकाणी आहे? तर कुठे आहे? श्रीशैलम आंध्र प्रदेश या ठिकाणी आहे. ऑप्शन क्रमांक 2 या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल. प्रश्न क्रमांक 13. स्वराज्यात डॅश हे मुख्य प्रधान होते. त्यांचे कार्य राज्य कारभार चालवणे हे होते. कोण होते? मोरोद, त्रिंबक, पिंगळे. ऑप्शन क्रमांक 1 या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल. प्रश्न क्रमांक 14. स्वराज्यात डॅश हे अमात्य होते. त्यांचे काम राजाच्या जमा खर्च पाहण्यात होतं. कोण होतं? रामचंद्र नीलकंठ मुजुमदार. ऑप्शन क्रमांक 2 या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल. प्रश्न क्रमांक 15. स्वराज्यात डॅश हे सचिव होते. सचिवाचे काम आज्ञापत्र तयार करण्याचे होते. तर कोण होते सचिव? अण्णाजी दत्तो. ऑप्शन क्रमांक 1 या प्रश्नाचे योग्य उत्तर होईल. प्रश्न क्रमांक 16.
स्वराज्यात डॅश डॅश हे सेनापती होते, त्यांचे काम सैन्याची व्यवस्था पाहणे होते. कोण होते? हंबीरराव मोहिते. ऑप्शन क्रमांक 4 या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल. प्रश्न क्रमांक 17. स्वराज्यात डॅश डॅश हे न्यायाधीश होते, त्यांचे काम न्यायदान करण्याचे होते. तर कोण होते? नीरा रावजी. ऑप्शन क्रमांक 1 या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल. प्रश्न क्रमांक 18. संभाजी महाराजांचा मृत्यू डॅश डॅश मध्ये झाला, तर कधी झाला? 11 मार्च 1689 या दिवशी झाला. ऑप्शन क्रमांक 1 या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल. प्रश्न क्रमांक 19. कोणाला गड सर करणारे कोण? तर कोण होते? सूर्याजी मानुसरे. ऑप्शन क्रमांक 3 या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल. प्रश्न क्रमांक 20. शिवरायांनी सिंधुदुर्ग व डॅश डॅश यासारखे समुद्र किल्ले बांधले, तर शिवरायांनी सिंधुदुर्ग व विजयदुर्ग हे किल्ले बांधले, समुद्र किल्ले बांधले. ऑप्शन क्रमांक 3 या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल. प्रश्न क्रमांक 21. मालोजी भोसले डॅश डॅश गावचे पाटील होते, कुठले पाटील होते? ते वेरूळचे पाटील होते. ऑप्शन क्रमांक 3 या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल. प्रश्न क्रमांक 22. डॅश डॅश येथे शिवरायांची पहिली राजधानी होती, तर कुठे होती? राजगड येथे होती. ऑप्शन क्रमांक 4 या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल. प्रश्न क्रमांक 23. अफजल खान चालून येत असल्याची बातमी कळताच शिवराय राजगडाहून कोणत्या गडावर गेले? तर कोणत्या गडावर गेले? प्रतापगड या गडावर गेले. ऑप्शन क्रमांक 4 या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल. अफजल खानाचा वध सुद्धा या गडाच्या पायथ्याशी झालेला होता. प्रश्न क्रमांक 25. अफजल खान भेटीच्या प्रसंगात छत्रपती शिवाजी महाराज यांचे वकील कोण होते? तर कोण होते? पेताजी गोपीनाथ हे होते. ऑप्शन क्रमांक 4 या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल. आता यापुढे आपण काही आधुनिक भारताचा इतिहास या विषयावर काही प्रश्न घेणार आहोत. प्रश्न क्रमांक 1. खालीलपैकी ब्रिटिश साम्राज्याचा शिल्पकार कोणास म्हटले जाते? कोणास म्हटले जाते? लॉर्ड वेलेस्ली. ऑप्शन क्रमांक 2 या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल. प्रश्न क्रमांक 2. एक मूल एक वृक्ष ही घोषणा डॅश डॅश यांनी केली, तर कोणी केली? इंदिरा गांधी यांनी केली. ऑप्शन क्रमांक 2 या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल. प्रश्न क्रमांक 3. दुसरी गोलमेज परिषद डॅश डॅश साली भरली, तर कधी भरली होती? 1931 साली भरली. ऑप्शन क्रमांक 2 या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल. प्रश्न क्रमांक 4. महाराष्ट्रातील हा विभाग पूर्वी निजामाच्या राज्यात होता, तर कोणता विभाग होता? मराठवाडा. ऑप्शन क्रमांक 1 या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल. प्रश्न क्रमांक 5. जनगण मन हे गीत काँग्रेस अधिवेशनात कोणत्या वर्षी प्रथम गायले? ते 1911 मध्ये हे प्रथम गायले होते. ऑप्शन क्रमांक 4 या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल. प्रश्न क्रमांक 6. राजाराम मोहन राय यांनी कोणते वृत्तपत्र सुरू केले? तर संवाद कौमुदी. ऑप्शन क्रमांक 4 या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल. प्रश्न क्रमांक 7. वंदे मातरम हे गीत कोणी लिहिले? बंकिमचंद्र चॅटर्जी. वंदे मातरम हे यांनी लिहिले. ऑप्शन क्रमांक 2 या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल. प्रश्न क्रमांक 8. महाराष्ट्रात सातारा येथे प्रतिसरकार स्थापना करण्याचे प्रेरणास्थान कोण होते? तर कोण होते? सावरकर, महात्मा फुले, क्रांतिसिंह नाना पाटील. तर क्रांतिसिंह नाना पाटील. ऑप्शन क्रमांक 3 या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल. प्रश्न क्रमांक 9. सन 1857 मध्ये खालीलपैकी कोणत्या विद्यापीठाची स्थापना झाली नाही? तर कोणत्या विद्यापीठाची झाली नाही? म्हैसूर विद्यापीठाची स्थापना झाली नाही. प्रश्न क्रमांक 10. पुणे करार कोणत्या साली झाला? तर पुणे करार हा कोणत्या साली झाला? पुणे करार 1932 साली झाला. ऑप्शन क्रमांक 2 या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल. प्रश्न क्रमांक 11. 1857च्या उठावाची सुरुवात कुठून झाली? कुठून झाली? मेरठ उत्तर प्रदेश या ठिकाणाहून झाली. ऑप्शन क्रमांक 1 या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल. प्रश्न क्रमांक 12. महात्मा गांधी यांनी चंपारण येथे कोणत्या वर्षी पहिला सत्याग्रह केला? तर कोणत्या वर्षी केला? 1917. ऑप्शन क्रमांक 2 या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल. प्रश्न क्रमांक 13. पंडित जवाहरलाल नेहरू यांना कोणत्या टोपण नावाने ओळखतात? हे सर्वांनाच माहिती आहे. काय आहे?
चाचा. प्रश्न क्रमांक 2, ऑप्शन क्रमांक 2 या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल. प्रश्न क्रमांक 14, हिंदुस्थान सोशलिस्ट रिपब्लिकन असोसिएशनची स्थापना डॅश डॅश यांनी केली. तर कोणी केली? भगतसिंग यांनी केली. ऑप्शन क्रमांक 2 या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल. प्रश्न क्रमांक 15, रॉबर्ट क्लाईव्हने कोणत्या प्रांतात दुहेरी राज्यव्यवस्था सुरू केली? तर कोणत्या प्रांतात सुरू केली? बंगाल या प्रांतात सुरू केली. ऑप्शन क्रमांक 3 या प्रश्नाचे योग्य उत्तर होईल. प्रश्न क्रमांक